चला तर आज आपण बनवूया 1 किलो मैद्यापासून शंकरपाळी। तर त्याची रेसिपी बघूया। त्यासाठी साखर घेतली आहे। एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी साखर टाकून त्यात थोडं पाणी ओतून ठेवलं आहे साखर विरघळण्यासाठी। नंतर कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी इथे मी तूप घेतलं आहे, साजूक तूप, त्याला गरम करून घेतलं आहे। नंतर जो 1 किलो मैदा होता तो व्यवस्थित चाळून वाटीच्या सहाय्याने मोजून घेतला आहे। तर जवळपास ह्या 1 किलो मैद्याचे 7 ते 8 वाटी मैदा राहते नॉर्मल। तर त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर यूज केलेली आहे आणि 1.5 वाटी तूप यूज केलं आहे। आणि याच्यामध्ये मैद्यामध्ये थोडंसं ओवा, मीठ व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये गरम तूप ओतून चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। नंतर हाताने त्याचे जे गोळे आहेत ते व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि तो मैदा असा प्लेन करून घेऊ। नंतर त्या मैद्याचा असा गोळा बनेलपर्यंत बघायचे। नंतर त्याच्यामध्ये आपण थोडं हे टाकूया, आपलं जे साखर विरघळून पाणी होतं ते। तुम्ही पाण्याच्या जागी दूध यूज करू शकता, पण आमच्याकडे दूध खाणारे कमी असल्यामुळे त्यांना दुधाचा वास येतो सगळ्यांना, त्याच्यामुळे पाणी मी इथे यूज केलं आहे। तर तुम्ही दुधाच्या जागी पाण्याच्या जागी दूध यूज करू शकता। तर हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं, घट्टसर असा गोळा, हा पीठ असा घट्टसर मळून झाल्यानंतर याला आपण रेस्टसाठी असं म्हणजे जास्त घट्टच ठेवायचं, असं पातळ नाही। आणि नंतर अर्धा तास असं ठेवून द्यायचं आहे। तर आता आपला हा जो गोळा आहे असा व्यवस्थित मळून झाला आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून अर्ध्या तासासाठी ठेवू, असं झाकून व्यवस्थित, म्हणजे तो व्यवस्थित मुरेल। आणि त्याच्यानंतर असा मोठासा गोळा घेऊन लाटण्याने असं जाडसर असं चपातीसारखी एक पोळी अशी लाटून घ्यायची आहे। अशी जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही। याच्यामध्ये भरपूर सारे असे लेयर येतील, कारण आपण तुपाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित असं जास्त म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही, असं व्यवस्थित यूज केलेलं आहे। आणि खुसखुशीत पण होतील। आता ही झाली आहे लाटून याला चक्रीच्या सहाय्याने व्यवस्थित त्याच्या शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेऊ शंकरपाळीच्या आकारात। आणि आता हे काढून घेतल्यानंतर जे तेल आहे ते आपण कढईमध्ये गरम करायला ठेवू। आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मंद आचेवर असे शंकरपाळी जे आहेत ती व्यवस्थित तळून घेऊ, गोल्डन कलरचे होईपर्यंत। जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवायचे, कारण ते करपून जातात आणि आतून व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्या फुगणार नाहीत, म्हणजे लेयर्स पण येणार नाहीत। मंद आचेवर केल्याने काय होईल, याची लेयर्स बघा आता मला अशी व्यवस्थित अशी लेयर्स दिसेल। ही झाली आपली शंकरपाळी रेडी।